मंडळी, सचिन तेंडुलकर क्रिकेटचा गॉड. सचिन तेंडुलकर सोबत क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान खेळाडूंची तुलना करण्यात आली किंवा करण्यात सुद्धा येते. काळ, देश आणि खेळण्याची शैली जरी वेगळी असली तरी या सगळ्याच नावांमुळे ही तुलना नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती. मंडळी, सचिन सोबत वेस्ट इंडिजचा महान ब्रायन लाराची तुलना झाली. त्याच्यानंतर रिकी पॉन्टिंग, आफ्रिकेचा ऑलराऊंडर जॅक कॅलिस आणि त्यानंतर मॉडर्न डे ग्रेट विराट कोहलीची सुद्धा सचिन सोबत तुलना करण्यात आली होती. पण सचिनने जेवढे रेकॉर्ड्स बनवले आहेत त्यामध्ये एवढा गॅप होता की हा गॅप कोणालाच पकडणं किंवा बीट करणं इम्पॉसिबल होतं. आता विराट कोहलीने जरी वन डे मध्ये सर्वाधिक सेंचुरीचा सचिनचा रेकॉर्ड मोडला असला तरी टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली हा सेंचुरीचा रेकॉर्ड मोडणार का असं सगळ्यांना वाटत होतं. पण कोहलीची अचानक रिटायरमेंट आणि आता हे सर्व अर्ध्यावरतीच राहिलं आहे. असं असलं तरी असे अजून बरेच रेकॉर्ड्स आहेत ते तोडणं जवळपास अशक्यच आहे. आता विराट कोहलीचे जवळपास टोटल सेंचुरी 84 झाले आहे आणि आता सर्वाधिक शतक म्हणजेच 100 सेंचुरीचा सचिनचा रेकॉर्ड मोडणार का यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण मग असं काही झालं की सचिनचा काळ आणि आत्ताचा काळ यांच्यामध्ये कंपॅरिझनची जोरदार चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. पण हे झालं वन डेचं. आता टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनने एवढे रेकॉर्ड्स केले आहेत की ते बीट करणं इम्पॉसिबलच आहे. पण आता हे रेकॉर्ड्स कोण तोडणार ते बघूयात. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मंडळी, क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 200 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 329 धावांमध्ये जवळपास 15,921 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी 53.78 इतकी जबरदस्त होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 51 शतके आणि 68 अर्धशतके झळकावली होती. तर त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 248 नाबाद. सचिन यांनी कसोटी कारकिर्दीत जवळपास 2058 चौकार आणि 59 षटकार मारले होते. तसेच त्यांनी 46 विकेट्स देखील घेतल्या होत्या आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने, धावा, शतके करणारे खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर यांचं नाव आजही सर्वांच्या रेसमध्ये पुढे आहे. पण आता यात अजून एक नाव जबरदस्त चर्चेत आहे ते म्हणजे जो रूट मॉडर्न डे मास्टर. सध्या हा भाऊ बॅट हातात घेऊन मैदानात उतरलं की काहीतरी इतिहास घडवूनच परत येणार असं सगळ्यांनाच वाटत असतं. आणि टेस्ट क्रिकेटमध्ये जो रूटचा आतापर्यंतचा खतरनाक दबदबा टेस्ट क्रिकेटमध्ये बनलेला आपल्याला दिसून येते. आणि याचं कारण फक्त त्याने केलेले रन्स नाही तर त्याने केलेले किंवा त्याने मोडलेले रेकॉर्ड सुद्धा आहे. आता रूटचा एक नवीन पराक्रम ऐकून क्रिकेट प्रेमींना आनंद तर होईलच, पण कुठेतरी थोडं वाईट सुद्धा वाटेल. कारण मॉडर्न मास्टर, ऑल टाइम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा टेस्ट रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. येस मंडळी, एकदम तुम्ही बरोबर ऐकलं. सचिनचा कसोटी धावांचा महाविक्रम आता धोक्यात आहे. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील 5व्या सामन्यात जो रूटने केलेली फलंदाजी ही एक इनिंग नव्हती तर एक ते स्टेटमेंट होतं. ऑस्ट्रेलियासारख्या कठीण परिस्थितीत प्रचंड दबावाखाली त्याने झळकवलेले 160 रन्स त्याच्या क्लास आणि सातत्याचा पुरावा दाखवत होते. या इनिंगमुळे त्याने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महिला जयवर्धनेला सुद्धा मागे टाकला होता. पण खरी लढत आता सुरू होते. कारण या लिस्टमध्ये अजून एक नाव सर्वात वरती आहे, अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर. 200 टेस्ट मॅच खेळणारे एकमेव प्लेयर, कसोटी 150 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा 20 वेळा करणारा जगातील एकमेव फलंदाज, 200 टेस्ट मॅचेस आणि 15,921 रन आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतके. हा आकडा क्रिकेटच्या इतिहासातील एका अभेद्य पर्वतासारखा आपल्याला वाटतो. पण आता हा पर्वत कुठेतरी तुटताना आपल्याला दिसतोय. रूटने आतापर्यंत 153 सामन्यात 13,928 रन्स केल्यात. म्हणजे सचिन आणि जो रूट मधला फरक आता 2,000 पेक्षाही कमी उरलाय. त्याने जवळपास 41 शतकं आतापर्यंत केले आहेत आणि हे अंतर आता फक्त 11 शतकांचं राहिलं आहे. आणि आता इतिहास बदलणार का हे पाहणं आता मजेशीर ठरणार आहे. सचिन तेंडुलकर हे फक्त रन मशीन नव्हतं तर एक युग होतं. त्याचं करिअर म्हणजे संयम आणि टेक्निकचं एक पूर्णपणे पुस्तक होतं. दुसरीकडे जो रूट हा आजच्या पिढीतील सर्वात फिट आणि भुकेलेला टेस्ट मधला फलंदाज आहे. पण मित्रांनो, टेस्ट क्रिकेट फार निर्दयी असतं. इथे फॉर्म आणि फिटनेस कधीही साथ सोडेल त्याचा काही भरोसा नाही. विराट कोहलीचं उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही तुलना फक्त कसोटी क्रिकेटचीच आहे. सचिनची महानता सर्व फॉर्मॅट्स मध्ये होती. रूट कदाचित कसोटी क्रिकेटमध्ये पुढे जाईल, विराट कोहली वन डे मध्ये पुढे जाईल, पण विचार करा, सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी नव्या पिढीच्या 2 सर्वात महान खेळाडूंना एकत्र यावं लागतंय. यासारखा मोठेपणा जगात कुठेच नाही. तर तुम्हाला काय वाटतंय, जो रूट सचिनचा हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडू शकेल का? तुमची इच्छा काय आहे? इतिहास बदलावा की सचिनचा विक्रम अबाधित राहावा? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच
क्रिकेटच्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.